36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील MIDC पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जायकवाडीच्या रविवारच्या आठवडी बाजार तळातील अवैध दारूची खुलेआम विक्री सुरू आहे. दारूवर बंदी आणून देखील तरी सुद्धा दारू विक्री ही खुलेआम कशा पद्धतीने सुरू आहे हे प्रश्न मात्र सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण होत आहेत. दारूमुळे कित्येक लोकांचे घर उद्ध्वस्त झाले. यामुळे बरेच वेळा महिलांनी सुद्धा जिल्ह्यामध्ये याविरुद्ध आंदोलन केलंय. तसेच स्वतः खासदार मान्य श्री इम्तियाज जलील यांनी सुद्धा कित्येक दुकानांवर कुलूप बंदी केली आहे. तसेच बरेच वेळा आंदोलन करून दारूचा विरोध करून जिल्ह्यामध्ये आणि ग्रामीणमध्ये दारूबंदी करण्यात आली आहे. तसेच बरेच वेळा राज्य उत्पादक शुल्क विभागाने सुद्धा बऱ्याच ठिकाणी बनावट दारूची जप्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये ग्रामीणमध्ये दारूबंदी केली असतानाही आजही कशा पद्धतीने खुलेआम दारू विक्री सुरू आहे याची सरकारने दखल घ्यावी. राज्य उत्पादक शुल्क विभागाने याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावं आणि यावर कडक कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे. तसेच यावी इतक्या निर्भीडपणे हा दारूचा धंदा कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे यावी सर्वसामान्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. इतक्या निर्भीडपणे हा दारूचा धंदा कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासन यावर का कारवाई करत नाही? पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना याबाबत काहीच कशी माहिती नाही? संबंधित ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना बीट जमादार अंधारात तर ठेवत नाही ना? जर पोलीस यावर कारवाई करत आहेत तरी सुद्धा का निर्भीडपणे दारूची विक्री सुरूच आहे? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होत आहेत. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 85 नुसार जी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी लोकांना प्रवेश मिळू शकतो अथवा परवानगी मिळू शकते अशा जागी दारूच्या नशेत गैरशिस्तीने वागेल तिला सिद्धापराध ठरवण्यात आले आहे. पहिल्या अपराधाबद्दल 6 महिन्यांपर्यंत वाढवता येऊ शकते. इतक्या मुदतीच्या सश्रम कारावासाची आणि 10,000 रुपयांपर्यंत वाढवता येऊ शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षेची तरतूद आहे. दुसऱ्या अपराधात 1 वर्षाचा सश्रम कारावास तसेच 10,000चा द्रव्यदंड अशा शिक्षेची तरतूद आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी जिल्हा प्रतिनिधी समीर शहा, छत्रपती संभाजीनगर.